एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या ठिकाणी एका व्यक्तीनं जिवंत असताना अंतिम संस्कार करून घेतलेत। मात्र यानंतर जे घडलं ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसलाय। काय घडलं नेमकं पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर ही घटना घडलेली आहे एटामध्ये। उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। या ठिकाणी एका व्यक्तीनं जिवंत असताना अंतिम संस्कार करून घेतलेले आहेत। मात्र यानंतर जे घडलं ते पाहून खरोखरच सर्वांना मोठा धक्का बसलाय। पुढच्या 2 दिवसातच या व्यक्तीचा मृत्यू झाला। जिवंतपणी आपल्या 13व्याचा कार्यक्रम करण्यात यावा अशी या व्यक्तीची इच्छा होती। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी जवळपास 800 लोकांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं। यामुळे या व्यक्तीची खूप चर्चा झाली। मात्र हे कुणालाच माहिती नव्हतं की हा व्यक्ती 2 दिवसानंतर खरंच या जगात राहणार नाही। हाकिम सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे। ते एटा जिल्ह्यातील मुहल्ला मुंशी नगरचे रहिवासी होते। 15 जानेवारीला त्यांनी 13व्याचा कार्यक्रम ठेवला होता। यामध्ये 800 लोकांना आमंत्रण देण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीनं बिहारमधील एका तरुणीसोबत लग्न केलं होतं। मात्र लग्नाच्या काही दिवसांनी त्याची पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली। त्यांना कोणतेही अपत्य नसल्यानं त्यांच्या इतर कुटुंबियांनी त्यांच्या घरावर आणि जमिनीवर ताबा मिळवला होता। त्यामुळे हाकिम सिंह हे तणावात होते। 13व्याच्या दिवशी हाकिम सिंह यांनी सांगितलं की त्यांचे 10 बिघा शेती आणि घर आहे। या संपत्तीसाठी त्यांचे भाऊ पुतणे त्यांना मारहाण करतात। त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर ते माझ्यावर अंतिम संस्कार आणि 13व्याचा कार्यक्रम करतील की नाही हे मला माहिती नाही। यासाठी जिवंत असताना मी अंतिम संस्कार करण्याची आणि 13व्याच्या कार्यक्रमाबाबत इच्छा व्यक्त करत आहे। मात्र 13व्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला। यानंतर लोकांना एक मोठा धक्का बसला। लोकांनी असंही सांगितलं की कदाचित हाकिम सिंह यांना आधीच मृत्यूचा अंदाज आला होता। यामुळे त्यांनी आधीच 13व्याचा कार्यक्रम केला। असंही सांगितलं जातंय की वृद्ध हाकिम सिंह यांनी आपली 10 बिघा जमीन विकून स्वतः जिवंतपणी आपल्या गावातील लोकांना आणि नातेवाईकांना आमंत्रण पाठवलं। यामध्ये गावातील लोक आणि नातेवाईकांना असे एकूण 800 जणांना आमंत्रण देण्यात आलं। 15 जानेवारीला 13वाचा कार्यक्रम झाला। यानंतर हाकिम सिंह यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसलाय। या घटनेची सर्वत्र चर्चा देखील होतीये।